नमस्कार. आज आपण बाबुळगाव इथे इंदापूर तालुक्यामध्ये दादासाहेब गुरगुडे यांच्या रानामध्ये आलेलो आहे, शेतामध्ये. तर दीपक दादा जे आहेत ते आपलं कंटिन्युअसली बऱ्याच वर्ष झालं आपलं ग्रीनसील, ॲग्रोसील, मायक्रोसील, वेदांचे बरेच प्रोडक्ट वापरतात. तर त्यांचा अभ्यास पण खूप चांगला आहे. आता तुम्ही बघत असाल इथं पाचट वगैरे टाकलेला आहे. बेडची हाईट म्हणा, पानाची साईज, फळाची साईज, थिनिंग केलेला प्रकार, ही जी त्यांचा अभ्यास आहे, इतकी वर्ष झालं कंटिन्युअस त्यांनी शेतीमध्ये प्रॅक्टिस करताय. तर त्याच्यानुसार त्यांचं आज मागच्या तेल्याचा पिरियड जो आपला मागच्या महिन्यात होता, तेल्या बऱ्याच बागांवरती आलता. पण इथं जास्त प्रमाण काय आलं नाही. यांच्याकडे झाड सुद्धा त्यांचं तेल्यानं बाधित झालेलं नाही. तर त्याच्या मागचं काय दादांनी अभ्यास केला किंवा काय प्रॅक्टिस केली, तर ती आज दादांकडून आज आपण अनुभवूया. तर जसं काय तुम्ही याच्यात वेगळं काय प्रकार केलाय? त्याच्यात काय झालं वेदांत मायक्रोसिल जे आहे हा. 1 ग्रॅम वापरतो आपण हा. स्प्रेइंगसाठी, तर ते एकदम उपयोगी पडतंय. कारण सॅलिसिलिक ऍसिड असल्यामुळे तेलाला बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचं काम हे आपलं मायक्रोसिल करते. आणि त्याचबरोबर ट्रेस एलिमेंट जे होतोय सनबर्निंगचा, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीनं मायक्रोसिल काम करतं असा मला अनुभव आला. आणि त्याच पद्धतीनं खालून जे ग्रीनसील ड्रीप ते सोडल्यानंतर ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो. आता माझ्या झाडावरती कुठल्याही पद्धतीचं थिनिंग केल्यामुळं आणि लिमिटेड फळं ठेवल्यामुळं कुठल्याही पद्धतीचं अन्नद्रव्याची कमतरता आणि ट्रेस हा जाणवून येत नाही. कारण त्याचं कारणच असं आहे की जे तुमचं सिलिकॉन आहे, सिलिकॉन बेसचं जी खतं आहेत तुमची ती एकदम उत्तम प्रकारे आहेत. आणि त्यामुळं झाडांची कॅनॉपी असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती असेल ती मोठ्या प्रमाणात वाढली जाते. आता ती जी तुम्ही मायक्रोसिल म्हणताय त्याच्यामध्ये सिलिसिलिक ऍसिड 45% आहे आणि ते पावडर फॉर्म मधला आहे. त्याच्यामुळे झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती खूप चांगल्या पद्धतीने वाढली. आम्ही असं म्हणू शकत नाही की तेल्या त्याच्यामुळे थांबला किंवा तेल्या त्याच्यामुळे आलाच नाही. फक्त रोग प्रतिकार शक्ती वाढली, झाडात ताकद निर्माण झाली. त्याचा जो एक लेअर प्रकारचा आम्ही थर तयार होतो किंवा स्टोमाटावरती पूर्ण छिद्रावरची एक थर तयार झाल्यामुळे जी एक संरक्षण कवच तयार होतं. त्याच्यामुळे त्याच्यात स्पोर त्याच्यात रुजत नाही. कुठलाही बुरशीजन्य आजार रोग असू दे, तुमचा तेल्याचा बॅक्टेरियाचा असू दे किंवा सर्कोस्पोरासारखा फंगल डिसीज असू दे, स्पोर पानावरती रुजत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ही पानामध्ये ग्लिजिंग ताकद जी काही दिसते तर ती याच्यामुळे दिसते. आणि दादासाहेबांचा कंटिन्युअसली अनुभव पण खूप मोठा आहे. त्याप्रमाणे सगळ्यांना मी आवाहन करतो की तुमच्या झाडातल्या रोग प्रतिकार शक्तीवर जास्त वाढवण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही मायक्रोसिलचा वापर करणे म्हणा, सिलिकॉनचा वापर करणे म्हणा. अजून एक पोटॅशियम सिलिकेट पण येतं आपलं, त्याच्यामध्ये साईज, वजन, कलर तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये वापरून त्याचा साईज वाढली जाते. तर त्याचा पण वापर तुम्ही जर केला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप असा जमीन आसमानचा फरक दिसतो. प्लस तुमचा आपलं जे बुरशीजन्य रोगाचे जे हात घेतो आपण, तर त्याचं प्रमाण पण कमी होऊन आपला खर्च पण वाचतो. आता पावसाळ्याचं सीझन चालू आहे, मॉइश्चर वाढतं आपल्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे रोग खूप वाढतात. सर्कोस्पोरा असेल, फंगल डिसीजेस जे आहेत ते जास्त प्रमाणात वाढतात आता. तर तुम्ही जास्तीत जास्त सिलिकॉनचा, मायक्रोसिलचा किंवा ग्रीनसिलचा हा जर वापर कंटिन्युअसली तुमच्या शेड्यूल मध्ये ठेवला तर तुम्हाला रेजिस्टन्स पॉवर खूप चांगल्या पद्धतीने वाढेल आणि रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे तुमचे खर्च कमी होऊन जाईल. धन्यवाद.